जिल्ह्यातील 6 नगरपालिका आणि 5 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीमध्ये अनेक इच्छुक गारज झालेत। आष्टा व जत नगरपालिका तर शिराळा व कवटेमंकाळ नगरपंचायतीसाठी केवळ खुले झालेत, तर तासगाव व पलूस नगरपालिका सर्वसाधारण महिला, तर इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि विटा नगरपालिकेसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षण जाहीर झाले। ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचना यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या। मात्र आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। राज्यातील 247 नगरपालिका व 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत मुंबई मंत्रालयात पार पडली आहे। यामध्ये जिल्ह्यातील 6 नगरपालिका आणि 5 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली। सध्या कवटेमंकाळ नगरपंचायत वगळता इतर 6 नगरपालिका आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुका लवकरच होणार आहेत। त्यासाठी नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत पार पडली। जिल्ह्यातील आष्टा आणि जत नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुले झाले, यामुळे या ठिकाणी चुरस निर्माण होणार आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रामुख्याने लढत होण्याची शक्यता आहे। तासगावमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे दिग्गज नेत्यांचा भ्रमनिरास झालाय, त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले। इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण पडले। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी होणार का याकडे लक्ष लागले। भाजपकडून सध्या माजी नगराध्यक्ष विश्वनाथ उर्फ चिमण डांगे, वैभव पवार, विजय कुंभार, गजानन फल्ले यांची नावे चर्चेत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय कोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून डॉक्टर संग्राम पाटील, आनंदराव मलगुंडे, तर शिवसेनेकडून तालुका प्रमुख सागर मलगुंडे इच्छुक आहेत। तर नगरपंचायतीसाठी शिराळा व कवटेमंकाळ खुलं झालंय।